विद्यार्थी मित्रांनो, आजचं लेक्चर हे इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकामधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो आहे संसदीय शासन पद्धती, हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या स्कॉलरशिप्ससाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला NMS स्कॉलरशिपसाठी तर महत्त्वाचा आहेच, परंतु MTSC स्कॉलरशिप, त्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, म्हणजे तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, म्हणजे फक्त 8वीमध्ये आपण NMSची सिरीज चालू करतोय, NMSसाठी शिकवतोय, मग याचसाठी महत्त्वाचं आहे का, नंतर तुम्हाला फायद्याचा नाही का? तर असं अजिबात नाही. त्यामुळे आजचं जे लेक्चर असणार आहे तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने, म्हणजे तुम्ही 10वी झाल्यानंतर पोलीस भरती करा, भविष्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन करून MPSC करा, UPSC करा, कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही स्टेट लेवलला द्या किंवा नॅशनल लेवलला द्या, तुम्हाला हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा टॉपिक पूर्णपणे क्लिअर होणार आहे. तर याच्यामध्ये आपण या लेक्चरच्या माध्यमातून सुरुवातीला आपण बघू की काय शिकणार आहे. आपण या लेक्चरच्या माध्यमातून आपण काय शिकणार आहे, तर आपण भारतीय संविधानात नमूद केलेली शासन पद्धती, म्हणजे आपलं जे भारत देशाचं संविधान आहे, जो आपला देश, आपला भारत देश ज्या नियमाप्रमाणे चालतो, जे नियम आपल्याला संविधानात घालून दिलेले, ते जे आपलं संविधान आहे, या संविधानात नमूद केलेली शासन पद्धती कशा प्रकारची आहे, नमूद केलेली शासन पद्धती कशा प्रकारची आहे, कशी आहे, ते आपण पहिलं या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, संसदीय शासन पद्धतीची संकल्पना, म्हणजे संसदीय शासन पद्धती आपण कुठून घेतली, ही संकल्पना कशी अंमलात आणली, याच्याबद्दल माहिती आपल्याला कशी मिळाली, आपण या संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार कशा पद्धतीने केला, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, काही प्रश्न विचारतो. तुम्हाला असे कधी प्रश्न पडले आहेत का, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? म्हणजे आपल्या देशामध्ये संसद आहे, संसदेमध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहेत, आपले राष्ट्रपती आहेत, मग ही संसदीय शासन पद्धती नेमकी काय, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? किंवा भारत देशाला आपल्या पंतप्रधान आहेत, मग पंतप्रधान कोणाला जबाबदार नाहीत का? म्हणजे आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत ते सर्व निर्णय एकटे घेऊ शकतात का? त्यांच्यावर कोणाचा ते कोणाला जबाबदार नाहीत का? या गोष्टीचे तुम्हाला कधी प्रश्न पडले आहेत का? किंवा राष्ट्रपती तर आपल्या देशाला आहेत, मग राष्ट्रपतींची भूमिका काय, राष्ट्रपतींची नेमकी भूमिका काय? असे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो, जो आपल्या राज्याचा राज्यकारभार चालतो, याच्यामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहे. तत्पूर्वी आपण शासन संस्था, जी संसदीय शासन संस्था, या शासन संस्थेच्या मुख्य शाखा कोणत्या आहेत, तर याच्यामध्ये 3 मुख्य शाखा आहेत. पहिला आहे कायदेमंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ, आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायमंडळ. ह्या 3 गोष्टी आपल्याला संसदीय शासन पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, आपल्या देशाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. मग कायदेमंडळ म्हणजे काय? कायदेमंडळ म्हणजे थोडक्यात कायद्यांची निर्मिती करतं, मग कायद्याची निर्मिती कुठे होते? आपल्या देशाच्या कायद्याची निर्मिती कुठे होते? तर आपल्या देशाच्या कायद्याची निर्मिती ही संसदेमध्ये होते. इथं तुम्हाला चित्र दिसत असेल, संसदेमध्ये. मग संसदेमध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहे आणि राष्ट्रपती आहेत. म्हणजे कायद्यांची निर्मिती करण्याचं काम कोण करतं? कायदेमंडळ करतं. अर्थातच कायदेमंडळ म्हणजे काय? लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. त्यानंतर नवीन कायदे मंजूर करणे, भविष्यामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये एखादी अशी परिस्थिती उद्भवली की ज्याच्यासाठी कायदा करणे गरजेचं आहे, तो कायदा देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, तो कायदा कुठं बनतो? संसदेत बनतो. मग नवीन कायद्याची निर्मिती करण्याचं काम कोण करतं? कायदेमंडळ करतं. दुसरं आहे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे काय? कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतं, प्रशासन चालवण्याचे कार्य करतं. म्हणजे कायदे बनवतं काय? कायदेमंडळ, संसद. म्हणजे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या परस्पर संबंधापासून कायदे तयार केले जातात. मग हे कायदे तयार केलेले कायद्याची अंमलबजावणी पण झाली पाहिजे ना. एखादा कायदा तयार झाला तर त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, आणि या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम कोण करतं? प्रशासन चालवण्याचं काम कोण करतं? तर ते कार्यकारी मंडळ करतं. त्यानंतर आहे न्यायमंडळ म्हणजे आपल्या देशाची न्याय व्यवस्था, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, अशा पद्धतीने डिस्ट्रिक्ट कोर्ट, हे जे आहे
जे आपली न्यायव्यवस्था घालून दिलेली आहे, जे आपल्या संविधानामध्ये आहे, ही न्यायव्यवस्था, हे न्यायमंडळ न्याय देण्याचे, न्यायदानाचे कार्य करते. म्हणजे एखादं कायदेमंडळाने एखादा कायदा तयार केला, कार्यकारी मंडळ त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. पण लोकांना असं वाटलं की ह्या कायद्यामुळे आमच्यावर अन्याय होतोय किंवा हा कायदा चुकीचा आहे, मग आम्हाला आव्हान द्यायचंय. मग आम्हाला आमची व्यथा आम्ही कुठं मांडणार? तर न्यायमंडळात जाऊन मागणार. न्याय देवतेकडे आपण न्याय मागणार. म्हणजे कायद्याचे संरक्षण व अर्थस्पष्टीकरण करते. म्हणजे तो कायदा योग्य आहे का, मग त्याला संरक्षण दिलं पाहिजे का, तो रद्द केला का पाहिजे का, अशा पद्धतीने आपली शासन संस्थेच्या ह्या 3 मुख्य शाखा आहेत. त्याच्यामध्ये कायदेमंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्यायमंडळ आहे. मग संविधानाची भूमिका काय, आपल्या भारताच्या संविधानाची याच्यामध्ये भूमिका काय, तर तिन्ही शाखांचे कार्य हे संविधानाने निश्चित केलेले आहे. संविधानाने ह्या तिन्ही शाखांचे कार्य निश्चित केलेलं आहे. कायदेमंडळाला कशा प्रकारचे अधिकार आहेत, कायदेमंडळ सर्वस्वी एकटा निर्णय घेऊ शकतं का, मग पंतप्रधानांना वाटलं, मंत्रिमंडळाला वाटलं किंवा लोकसभेला वाटलं, राज्यसभेला वाटलं, मग ते त्यांच्या मनमानीने निर्णय घेऊ शकता का, नाही. तर याच्यासाठी कार्य काय, यांचे कार्य निश्चित करण्याचं काम अधिकार क्षेत्र आणि मर्यादा, म्हणजे त्यांना अधिकारही संविधान देतं आणि त्याच्यावर मर्यादा सुद्धा संविधान घालतं. म्हणजे संविधानामध्ये तुम्हाला अधिकार सुद्धा दिलेले आहेत, परंतु त्या अधिकाराचा वापर तुम्ही कशा पद्धतीने केला पाहिजे या गोष्टीची सगळी माहिती सुद्धा संविधानामध्ये दिलेली आहे. त्यानंतर शाखांमधील परस्पर संबंध म्हणजे काय, कायदेमंडळ आहे ते कायदेमंडळ जे कशा पद्धतीने कार्यकारी मंडळ कशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे, कार्यकारी मंडळाने हे कायदेमंडळाला जबाबदार राहून केलं पाहिजे. मग याच्यामध्ये न्यायमंडळाची भूमिका काय, ह्या तिघांमध्ये परस्पर संबंध निश्चित करण्याचं काम कोण करतं, आपल्या भारताचे संविधान करतं. या संबंधावरून शासन संस्थेचे स्वरूप ठरते. आता शासन पद्धतीच्या 2 प्रमुख प्रकार आहेत. आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आपण संसदीय शासन पद्धती बघणार आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीचा विचार आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करू. प्रथमतः आपला जो भारत देश आहे तो कोणत्या शासन पद्धतीने चालतो, तो संसदीय शासन पद्धतीने चालतो. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, संसदीय शासन पद्धती बघणार. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल 3 महत्त्वाच्या शाखा आहेत शासन संस्थेच्या, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. आणि ह्या तिघांमध्ये परस्पर संबंध ठेवण्याचं काम कोण करतं, संविधान करतं. ठीक आहे, पुढे बघू. संसदीय शासन पद्धतीचा उगम कुठं झाला, म्हणजे आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली, आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली, परंतु याचा मूळ उगम कुठं झाला, संसदीय शासन पद्धतीचा उगम इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे, तेथील राज्यकारभार अनेक रूढ संकेतांच्या आधारावर चालतो. मग संसदीय शासन पद्धतीचा आपण स्वीकार कुठून केला, इंग्लंडमधून केला. पण इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे, पण आपल्याकडे लिखित संविधान आहे. आपले सगळे नियम लिहून ठेवलेले आहेत की याच पद्धतीने देश चालवावा लागेल. तसं इंग्लंडमध्ये तसं नाहीये. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धतीचा आपण स्वीकार केला, पण अलिखित संविधान आहे. म्हणजे ज्या रूढी परंपरा पहिल्यापासून चालत आलेल्या आहेत त्या रूढी परंपरानुसार इंग्लंडचा देश चालतो. मग पार्लमेंट ही इंग्लंडमध्ये विकसित झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित शासन पद्धतीतील पार्लमेंटरी शासन पद्धती म्हणतात आणि ही शासन पद्धती इंग्लंडचे महत्त्वपूर्ण योगदान मानली जाते. म्हणजे इंग्लंडमध्ये पार्लमेंट आहे, परंतु ते पार्लमेंट कशाच्या आधारावर चालतं, रूढी आणि परंपरांच्या. म्हणजे तिथला जो राज्यकारभार आहे तो बऱ्यापैकी मिक्स आहे, म्हणजे अलिखित संविधान असल्यामुळे मिक्स आहे. त्यानंतर भारतातील संसदीय शासन पद्धती, मग भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारली. भारतीय शासन पद्धतीवर इंग्लंडच्या शासन पद्धतीचा प्रभाव आहे. दोन्ही शासन पद्धतीमध्ये अनेक बाबतीत साम्य आढळते, मात्र संस्थात्मक रचना आणि कार्यपद्धतीच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. म्हणजे आपण इंग्लंड करून संसदीय शासन पद्धती नक्की घेतली, परंतु त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. परंतु काय पद्धतीचं वेगळं आहे, संस्थात्मक ज्या रचना आहेत आणि ज्या कार्यपद्धती आहे या दृष्टीने बऱ्यापैकी आपल्यामध्ये काय आहे, फरक आहे. मग इथं तुम्हाला दिसल संसदीय
भारतीय शासन पद्धतीची मुळं इंग्लंडमध्ये आहेत. पार्लमेंट हीच संसदीय शासन पद्धतीची केंद्रीय संस्था आहे. भारताने ही पद्धती स्वीकारली जरी असली तरी सुद्धा भारतीय शासन पद्धती संस्थात्मक दृष्ट्या स्वतंत्र आणि वेगळी आहे. इथं दिसन तुम्हाला. म्हणजे आपण इंग्लंडकडनं संसदीय शासन पद्धती घेतली, परंतु आपल्या परिस्थितीला अनुसरून, आपल्या देशाच्या वातावरणाला अनुसरून आपण त्याच्यामध्ये बदल केले आणि त्याच्यामध्ये काहीशे बदल करून मग ते बदल कशामध्ये केले, ते बदल आपण केले संस्थात्मक रचना आणि कार्यपद्धती. पुढे बघू. आता याच्यामध्ये भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य काय आहे. आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली, इंग्लंड करून स्वीकारली, परंतु तरी सुद्धा आपण स्वीकारण्यामागे आपली वैशिष्ट्ये काय आहेत, तर वैशिष्ट्य या ठिकाणी तुम्ही बघा. संसदीय शासन पद्धती ही एक राज्य कारभाराची पद्धत आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या संसदीय शासन पद्धती म्हणजे काय. आपल्या देशाचा राज्यकारभार हा कशा पद्धतीने चालला पाहिजे, कसा करायचा राज्यकारभार, म्हणजे संसदीय शासन पद्धती आहे. मग केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं कायदेमंडळ, जिथं जिथं कायदेमंडळ शब्द येईल किंवा संसद कशाची तयार होते, लोकसभा, जनतेचे सभागृह, राज्यसभा, राज्यांचे सभागृह आणि राष्ट्रपती आपल्या देशाचे प्रमुख म्हणून या तिघांची मिळून काय तयार होते, संसद तयार होते. परंतु केंद्रीय शासन यंत्रणेचे जे कायदेमंडळ आहे त्याला संसद म्हणतात. म्हणजे कायदेमंडळ आणि संसद एकच. कारण का, कायदा कुठं बनतो, कायदा लोकसभेत बनतो. कायदेमंडळ काय करतं, कायदेमंडळ कायदे करण्याचं काम करतं. बघा, अशी पहिल्या स्लाइडवर तुम्हाला सांगितलं की कायदेमंडळ हे कार्य करण्यात, म्हणजे नवीन कायदे तयार करण्याचं काम करतं. नवीन कायदे तयार करून ते कार्यमंडळाला अंमलबजावणीसाठी जातात. परंतु हे कायदे कुठं तयार होतात, हे कायदा लोकसभामध्ये तयार होतो. मग त्याच्यामध्ये चर्चा होती, कायदा तयार होतो, त्यानंतर राज्यसभेकडे जातो, मग त्यानंतर राष्ट्रपतीकडे जाऊन राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर तो कायदा अंमलात आणला जातो. मग कायदा जर लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपतींच्या परस्पर संबंधामधून तयार होत असेल तर संसद हेच काय आहे, संसद हेच कायदेमंडळ आहे. पुढे बघू आपण. तिसरी गोष्ट, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते, तुम्हाला सांगितलं. चौथी गोष्ट, संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट निवडले जातात. म्हणजे लोकसभा जे आहे, जे जनतेचं सभागृह म्हणलंय, त्याला जनतेचं सभागृह म्हणलंय. म्हणजे आपल्या देशातली जी काही जनता आहे सगळं, ज्यांना मतदानाचा अधिकार आहे ते लोक थेट आपल्या प्रतिनिधींना निवडून देतात. म्हणजे आपला जो एरिया आहे, आपला जो लोकसभा मतदारसंघ असतो, या लोकसभा मतदारसंघातला एक प्रतिनिधी दर 5 वर्षाला आपण निवडून देतो. म्हणजे जनता निवडून देते. आणि हे जो सदस्य आहेत, आपण निवडून दिलेला जो खासदार, आपण त्यांना म्हणतो खासदार, हे लोकसभेमध्ये जातात. ज्या आपल्या देशाच्या संसदेतलं सगळ्यात महत्वाचं सभागृह आहे, जिथं देशांचे कायदे तयार केले जातात, या ठिकाणी आपण त्यांना पाठवतो. मग पाठवल्यानंतर हे सगळे मिळून एक पक्ष किंवा अनेक पक्ष एकत्र येऊन बहुमत ठरवतात आणि त्यांचा पंतप्रधान तयार होतो. अशा पद्धतीने पंतप्रधान तयार होतात, पंतप्रधान शपथ घेतात. परंतु त्यांना मतदान कोण करतं, खासदार करतात. कोणते खासदार करतात, लोकसभेमधले करतात. आणि लोकसभेतल्या खासदारांना निवडून कोण देतं, आपण निवडून देतो. म्हणजे पंतप्रधान ही जनता ठरवत असते. म्हणून इथं तुम्हाला सांगितलंय संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट निवडले जातात. पाचवी महत्वाची गोष्ट, लोकसभेतील सदस्यांची संख्या निश्चित असते. म्हणजे आपल्या देशाची जी लोकसभा आहे, साधारणतः आपल्या देशाच्या लोकसभेत किती खासदार आहेत, टोटल 543 खासदारांची आपण निवड करून देतो. म्हणजे 543 खासदारांची संख्या ही निश्चित आहे. मग या 543 खासदारांमधून ज्या पक्षाकडे बहुमत आहे, कोणत्याही एका पक्षाकडे बहुमत म्हणजे 272 खासदार ज्या पक्षाचे निवडून आलेले आहेत, ते पक्ष काय करतो, सत्तेवर बसतो आणि त्यातल्या एक जणाची पंतप्रधान पदी निवड करतो. जर समजा एका पक्षाला बहुमत नाही मिळालं तर पक्ष 1,
दुसरा, तिसरा असे अनेक पक्ष एकत्र येऊ शकतात, त्याला मर्यादा नाही. एका विचाराचे, समविचाराचे पक्ष एकत्र येतात, म्हणजे संख्या निश्चित असते. 543 संख्या ही निश्चित आहे. त्याच्यापैकी तुम्हाला सरकार बनवायला 272 खासदार लागणार आहेत, 272 खासदार लागणार आहेत. पुढे बघू. या बहुमतातील पक्षाचा नेता पंतप्रधान होतो व तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रिपदासाठी निवड करतो. मंत्रिपदासाठी निवड करतो म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली का? आपण जे आहे, आपण जनता काय करतो? खासदार निवडून देतो. जनता काय करतो? खासदार निवडून देतात. मग हे खासदार किती निवडून देतात? पूर्ण देशातनं 543 खासदार आपण निवडून देतो. बरोबर. सध्या परिस्थितीत 543 खासदार आपण निवडून देतो. मग हे 543 खासदार काय करतात? हे 543 खासदार वेगवेगळ्या पक्षाचे असतात. आपण असं समजू बी, सी आणि डी पक्ष आहे. मग ह्यांचे काय करतात? समजा ह्यातल्या एका पक्षाचे कोणाचे जर 272 पेक्षा खासदार निवडून आले तर हे काय करतात? सरकार बनवतात. सरकार बनवून मग त्या पक्षाचा मिळून एक नेता तयार होतो. एक नेता तो निवडतात, मुख्य नेता, आणि त्याची निवड पंतप्रधान म्हणून करतात. जर समजा अशी परिस्थिती निर्माण झाली निवडणुकीच्या निकालानंतर की कोणत्याच पक्षाला जर बहुमत मिळालं नाही, कोणत्याच पक्षाचे 272 पेक्षा खासदार जास्त निवडून आले नाहीत, मग काय करतात? समविचारी पक्ष, समजा ए, बी, सी, डी हे समविचारी पक्ष आहेत. मग ह्यांचे 100 खासदार आहेत, ह्यांचे 100 खासदार आहेत, 200 खासदार झाले, ह्यांचे 30 खासदार आहेत आणि ह्यांचे 20 खासदार आहेत. 20 खासदार आहेत. समजा ह्यांचे असे हे 4 पक्ष एकत्र येतात, 3 पक्ष एकत्र येतात आणि ह्यांचा नेता निवडतात. आणि ह्यांचा नेता म्हणजे पंतप्रधान. ह्या तिघांचा एक नेता होतो पंतप्रधान. आणि हे जे पंतप्रधान आहेत हे अनेक सहकारी, म्हणजे त्यांना जेवढे गरजेचे आहे सहकारी, मंत्रिमंडळ म्हणजे सहकारी. देश चालवण्यासाठी मला सहकार्यांची गरज आहे. एकटा पंतप्रधान देश चालवू शकतात का? नाही चालवू शकत. त्यांना सहकार्यांची गरज आहे. म्हणजे कृषी खातं कोणीतरी सांभाळेल, गृह खातं, संरक्षण खातं, आरोग्य खातं, शिक्षण खातं, या सगळ्या खात्यांची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांवर दिलेली आहे. वेगळ्या लोकांवर कोण देतात? पंतप्रधान देतात. आणि सहकार्यांची निवड करून काय? मंत्रिमंडळ तयार होतं. मग पंतप्रधान व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ आहे. हे सगळं पुसून टाकतो कारण महत्वाची लाईन ह्या ठिकाणी तुमच्यासाठी आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं कायदेमंडळ म्हणजे काय? कायदेमंडळ म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. मग कायदेमंडळ काय करतं? कायदेमंडळ काय करतं? कायदे तयार करण्याचं काम करतं. मग तुम्हाला त्याच्यानंतर दुसरी मुख्य शाखा मी कोणती सांगितली? कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ हे कार्य म्हणजे जे केलेला कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतं, म्हणजे प्रशासन चालवतं. कृषी मंत्री कृषीच्या रिलेटेड देशात जेवढे निर्णय घ्यायचे, कृषीच्या बाबतीत जेवढ्या काही योजना आणायच्यात, जेवढ्या काही योजना राबवायच्यात, म्हणजे प्रशासन चालवायचंय ते काम करतं कृषी मंत्री. मग गृहमंत्री. मग हे जे कार्यकारी मंडळ आहे म्हणजे पंतप्रधान व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. थोडक्यात तुमच्या लक्षात आतापर्यंत सगळ्यात महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. सर कायदेमंडळ प्रश्न आला तर कायदेमंडळ म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. सर कार्यकारी मंडळावर प्रश्न आला, जे कायद्याची अंमलबजावणी कोण करतं? मग ते पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. इथपर्यंत गोष्ट क्लिअर झाली. 8वी महत्वाची गोष्ट, संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. मग दुहेरी जबाबदारी कोणती? कार्यकारी मंडळ म्हणून कायद्यांची अंमलबजावणी करणं आणि कायदेमंडळाचे सदस्य म्हणून कायदेमंडळाशी संबंधित जबाबदारी पार पाडणे. दुहेरी जबाबदारी काय? आता तुमच्या लक्षात एक गोष्ट आली का? एक गोष्ट लक्षात आली का? कन्फ्युजन दूर करतो तुमचं. कायदेमंडळ काय आहे? कायदेमंडळ काय आहे? राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. कार्यकारी मंडळ काय आहे? कार्यकारी मंडळामध्ये कोण येतं? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. ठीक आहे, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. मग आता कायदेमंडळाची जबाबदारी काय आहे? कायदा तयार करणं. ठीक आहे. आणि कार्यकारी मंडळाची जबाबदारी काय? केलेल्या कायद्याची काय करणं? अंमलबजावणी करणं. ठीक आहे. आता मला सांगा, कायदा तयार करण्यामध्ये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असतं का? असतं. कारण ह्या मंत्रिमंडळापैकी किंवा पंतप्रधानापैकी एक तर ते लोकसभेचे सदस्य आहेत किंवा राज्यसभेचे सदस्य आहेत. बरोबर. पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ हे लोकसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य आहेत का?
आहेत, त्याच्याशिवाय त्यांना पंतप्रधान होता येत नाही, मंत्रिमंडळात जाता येत नाही. मग हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ लोकसभेचे सदस्य म्हणून सदस्य आहेत. ते पहिले कोण आहेत? सदस्य झाले म्हणून खासदार मंत्री झाले, पंतप्रधान झाले. मग हे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ लोकसभेचे किंवा राज्यसभेचे सदस्य म्हणून काय करतात? कायदे तयार करण्याचं काम करतात. कायदे तयार करण्याचं काम करतात आणि सोबत सोबत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची जबाबदारी म्हणून कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम करतात. म्हणजे परीक्षेत जर प्रश्न आला की दुहेरी जबाबदारी कोणावर असते? कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. कारण कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कायदे तयार करण्याचं सुद्धा काम करतं आणि कायद्याची अंमलबजावणी सुद्धा करतं. म्हणून कार्यकारी मंडळाची दुहेरी जबाबदारी कार्यकारी मंडळ म्हणून कायद्याची अंमलबजावणी करणं आणि कायदे मंडळाचे म्हणजे लोकसभेचे राज्यसभेचे सदस्य म्हणून कायदे मंडळाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडणं. संसदीय शासन पद्धतीची आणखी महत्त्वाची वैशिष्ट्य काय आहेत? आता पाठीमागं बघितलं आपण की कायदे मंडळामध्ये कोण कोण येतं, कार्यकारी मंडळामध्ये कोण कोण येतं, कार्यकारी मंडळाची जबाबदारी काय, कायदे मंडळाची जबाबदारी काय, कार्यकारी मंडळाची दुहेरी जबाबदारी काय, किंवा कायदे मंडळात म्हणजे लोकसभेतले सदस्य हे जनतेकडून थेट निवडून येतात, मग त्यांच्यातला एक नेता होतो पंतप्रधान. ह्या गोष्टीची माहिती बघितली. आता ह्यांची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे संसदेची वैशिष्ट्य काय आहेत? तर पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती व धोरणासाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असतात. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. आपल्या संविधान समितीने संसदीय शासन पद्धतीची स्वीकार का केला या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. कारण संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. कारण कायदे मंडळ कायदे तयार करतं, बरोबर, कार्यकारी मंडळ अंमलबजावणी करतं, पण हे जे कार्यकारी मंडळ आहे ना हे कायदे मंडळाला जबाबदार आहे. का? कारण कोणताही कायदा तयार होत असताना एकट्या पंतप्रधानाला वाटलं, एकट्या मंत्रिमंडळाला वाटलं की मला हा कायदा करायचा आहे आणि त्यांना वाटलं त्यांनी कायदा केला, असं नसतं. संविधान काय सांगतं? संविधान हे सांगतं की बाबांनो तुम्हाला कायदा करायचा आहे, तुम्हाला एखादा कायदा निर्माण करायचा आहे, पण तुम्हाला कायदे मंडळाला जबाबदार राहून विचारात घेऊन निर्णय करावा लागेल. कारण का? तुम्ही कायदे मंडळाला जबाबदार आहे. तुम्हाला एखादा कायदा करत असताना लोकसभेमध्ये मतदान घ्यावं लागेल. मग तुमच्या कायद्याच्या बाजूनी एखादा नियम तयार करण्याच्या बाजूनी जर लोकसभेमध्ये बहुमत तुम्हाला मिळालं, राज्यसभेमध्ये तुम्हाला बहुमत मिळालं तर तुम्ही कायदा करू शकता. याचा अर्थ कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ आणि स्वतः पंतप्रधान हे पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार. आणि याच कारणामुळे कायदे संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. पुढे बघू आपण. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी खास वैशिष्ट्य आहे. एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय म्हणजे देशाचा निर्णय मानला जातो. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. उदाहरणार्थ सांगायचं, सुटसुटी सांगतो, सामूहिक जबाबदारी तुमची जबाबदार शासन पद्धतीमध्ये संसदीय शासन पद्धती लक्षात आली. कारण का? पंतप्रधान मंत्रिमंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार आहे. दुसरी गोष्ट, सामूहिक जबाबदारी म्हणजे काय? एखादं मंत्रिमंडळ आहे, समजा पंतप्रधान आणि समजा 12 खाते आहेत, 12 खात्याचे मंत्री आहेत, त्यापैकी समजा एक खातं घेऊ आपण कृषी खातं. ग्रामीण भागाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं कृषी खातं घेऊ आपण. मग कृषी खात्याचा जर एखादा निर्णय एखाद्या मंत्र्यांनी जर घेतला, समजा उद्या वाटलं की आम्हाला कर्जमाफी करायची, कृषी मंत्र्यांनी अनाउन्समेंट केली, घोषणा केली, मला देशाची कर्जमाफी करायची, आजपासून सगळ्या देशातील शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करणार. हा निर्णय त्यांचा एकट्याचा नाहीये. त्यांनी जरी बोलले असले, त्यांनी जरी निर्णय घेतला असला तरी हा निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांचा आहे असा मानला जातं. मंत्रिमंडळातील एखादा सदस्य दुसऱ्या खात्याचा मंत्री, एखादा मंत्री असा म्हणू शकत नाही हा आमचा निर्णय नाही, कृषी मंत्र्यांनी निर्णय घेतलाय त्यांना जाऊन विचारा. सामूहिक जबाबदारी ह्याला म्हणतात. म्हणजे कार्यकारी मंडळाने कोणताही निर्णय घेतला तर तो निर्णय सर्व मंत्रिमंडळाचा, पंतप्रधानांचा निर्णय मानला जातो आणि हे राज्याला सुद्धा लागू होतं.
म्हणजे राज्यातलं एखादं मंत्रिमंडळ आहे, मुख्यमंत्री आहे, त्यांचं इतर सहकाऱ्यांचं मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळातील एखाद्या सदस्यांनी निर्णय घेतला, मला आमका निर्णय घ्यायचा आहे, तो सगळ्यांचा निर्णय मानला जातो, एकट्याला जबाबदार धरलं जात नाही, सामूहिक जबाबदारी म्हणतात. मग संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. जोपर्यंत कायदेमंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजेच पंतप्रधान व मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली, पहिली गोष्ट ही सांगितली की बाबांनो, पंतप्रधान हे आणि मंत्रिमंडळ म्हणजे कार्यकारी मंडळ कोणाला जबाबदार आहे, कोणाला जबाबदार आहे, कायदेमंडळ म्हणजे लोकसभेतील सर्व सदस्यांना, राज्यसभेतील सर्व सदस्यांना जबाबदार, म्हणजे त्यांना विचारून त्यांना निर्णय घ्यावा लागेल. आणि समजा जोपर्यंत लोकसभेतील सदस्यांना असं वाटतंय की आपलं मंत्रिमंडळ, आपले पंतप्रधान हे आपल्याला विचारात घेऊन निर्णय घेतात, कोणताही निर्णय घेताना आपल्याला विचारतात आणि आमच्या मूकसंमतीने किंवा आमच्या संमतीने किंवा आमच्या मर्जीने, पाठिंब्याने हे सरकार चालू आहे, तोपर्यंतच सरकार चालू आहे, तोपर्यंतच पंतप्रधान हे पंतप्रधान आहेत आणि मंत्रिमंडळ हे मंत्रिपदावर आहेत. पण ज्या दिवशी लोकसभेतील सदस्यांना असं वाटेल, एका ग्रुपला असे वाटेल, एखाद्या पक्षातल्या सदस्यांना असं वाटेल की मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान हे लोकसभेला अनुसरून सदस्यांना विचारात घेऊन सरकार चालवत नाहीत, त्यांच्या मर्जीने सरकार चालवतात, अशा कंडिशनला अविश्वासाचा ठराव आणला जातो की आमचा ह्या मंत्रिमंडळावर आणि पंतप्रधानावर विश्वास नाही, आणि तशा कंडिशनला मतदान होतं. आणि जर का मतदानाच्या मध्ये 272 पेक्षा कमी मतदान त्यांना पडलं, समजा बहुमत चाचणी ज्याला आपण म्हणतो, तर तशा परिस्थितीमध्ये सरकार कोसळतं, म्हणजे सरकार जातं. म्हणजे थोडक्यात काय, संसदीय शासन पद्धतीत कार्यमंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर, कायदेमंडळ म्हणजे आपली संसद, म्हणजेच आपली लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं लोकसभा, कारण या लोकसभेतील सदस्य जनतेने निवडून दिलेले असतात. आणि याच सदस्यांना वाटलं की पंतप्रधानांना आम्हाला पदावर ठेवायचं नाही, मंत्रिमंडळाला आम्हाला पदावर ठेवायचं नाही, अशा परिस्थितीत ते काय करतात, कायदेमंडळाला आणि संसदेला जर असे वाटले की कार्यकारी मंडळ आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही, तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी माध्यम आहे. म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे पुन्हा कायदेमंडळाला जबाबदार आहे. कायदेमंडळाशिवाय कोणताही निर्णय, म्हणजे लोकसभेतील सदस्यांशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. जर घेतला आणि जर विरोधात काही खासदार गेले, त्यांनी अविश्वासाचा ठराव मांडला आणि बाकीचे खासदार पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी मतदान केलं, तर ह्यांना हे सत्तेपासून दूर करतात. म्हणून संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदेमंडळ श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेत कार्य करतात, म्हणजे तुमच्या खासदाराची किंमत किती आहे बघा. जर तुमच्या निवडून दिलेल्या खासदारांना वाटलं की आम्हाला पंतप्रधानांना पदावरून घालवायचे, मंत्रिमंडळाला पदावरून घालवायचे, तर ते घालवू शकतात. म्हणजे संसद आणि कायदेमंडळ हेच श्रेष्ठ असतं कार्यकारी मंडळापेक्षा. मग आता ह्या चित्राच्या स्वरूपात आपण ह्या पेजची रिव्हिजन करू. तुम्ही लक्षात आला असेल, तुमच्या परीक्षेला याच्यावर प्रश्न 100% येतात. इथं बघा, जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ सर्व कृती, आणि हे बघा, हे मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळ थोडक्यात पंतप्रधान इथं मधीत आणि बाकीचे 2 मंत्री, हे संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला जबाबदार आहेत. कायदेमंडळा म्हणजे जबाबदार शासन पद्धती झाली, जबाबदारी आहे ना ह्यांची, म्हणजे मनमानी चालणार नाही. ठीक आहे. पुढं मंत्रिमंडळातील एखाद्या सदस्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय ह्या सगळ्यांचा निर्णय आहे, पूर्ण मंत्रिमंडळाचा अधिक पंतप्रधानांचा निर्णय आहे असं मानलं जाईल. म्हणजे ही काय झाली, सामूहिक जबाबदारी. ही झाली जबाबदार शासन पद्धती, ही झाली सामूहिक जबाबदारी. तिसरी गोष्ट, जोपर्यंत कायदेमंडळाला वाटतंय की आमच्या विश्वास आहे, आमच्या पाठिंबा संमती आहे, तोपर्यंतच कार्यकारी मंडळ, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आहे. जर संसदेला, कायदेमंडळाला, लोकसभेतील सदस्यांना वाटलं की हे मनापासून कार्यक्रम करायला लागल्यात, तशा परिस्थितीत अविश्वासाचा ठराव आणून ह्यांना सत्तेपासून, पंतप्रधान, मंत्रिमंडळाला सत्तेपासून दूर करू शकतात. म्हणून जनता आणि जनतेने निवडून दिलेले सदस्य म्हणजेच संसद ही श्रेष्ठ असते.
क्लिअर झालं इथपर्यंत? मला वाटतं प्रत्येकाचं क्लिअर झालं असेल. पुढे बघू, संसदीय शासन पद्धतीतील चर्चेचे महत्व. आता मी तुम्हाला काय सांगितलं की संसदेमध्ये चर्चा होते, म्हणजे सदस्य मतदान करतात, हा निर्णय घ्यायचा आहे, ओके सगळे आहेत का बाजूने, हा आहे आम्ही बाजूने आहे, निर्णय घ्या. मग राज्यसभेत जातो, ते म्हणतात हो ओके आम्हाला निर्णय मान्य, नसेल मान्य तर नाही म्हणा, बिल पारित केलं जात नाही, मग ते राष्ट्रपतीकडे जाऊन मान्यता मिळते. मग चर्चेला महत्व काय? तर चर्चेला महत्व आहे कारण संसदेमध्ये विविध विषयावर चर्चा केली जाते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सदस्य सक्रिय सहभाग घेतात. मग विरोधी पक्षाचं म्हणजे हे 272 अधिक समजा काय बहुमत समजा 300ला मिळालं, मग जे 243 खासदार राहिले हे झाले विरोधी पक्ष. आणि विरोधी पक्षाचा एक नेता असतो. मग नेता यांची जबाबदारी काय असते? सरकारवर नियंत्रण ठेवणं, म्हणून शासनाला आवश्यक ते सहकार्य करणे. म्हणजे समजा आता जसं आपल्या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये युद्ध चाललंय, देशावर आणीबाणीची परिस्थिती आली, पेट्रोलची परिस्थिती वाईट आहे, गॅसची परिस्थिती वाईट आहे, तशा पद्धतीला मग विरोधी पक्ष काय करतात? सरकारला सहकार्य करतात. मग त्यांची एकत्रित मिळून सर्व पक्षीय बैठक होती, मग त्या ठिकाणी चर्चा वगैरे केली जाते, मग सहकार्य करतात. मग याच्यात समजा एखादं धोरण आणलं त्या धोरणातल्या त्रुटी निदर्शनास आणून देतात, कायद्यातील उणिवा दाखवून देतात. साहेब हे कायदा केला आहे पण या कायद्यात ही त्रुटी आहे, त्यामुळे हा कायदा परत बदलून अंमलात आणा. प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी हे कोण करतं? विरोधी पक्ष. म्हणजे विरोधी पक्षाला सुद्धा खूप महत्व आहे. जर मजबूत विरोधी पक्ष असेल तर सरकार नीट चालतं, मनमानी कारभार चालत नाही. मग विरोधी पक्षामुळे शासनावर प्रभावी नियंत्रण राहते, चर्चेमुळे कायद्याची गुणवत्ता वाढते आणि त्यामुळे संसदेला अधिक प्रभावी, लोकहितकारी, लोककल्याणकारी, निर्दोष कायदे तयार करणे शक्य होते. बघा या ठिकाणी बघा चर्चा चालू आहे. हे म्हणतात की काय हे मला मान्य नाही, ह्याच्यामध्ये असा बदल करा, कायदा अधिक मजबूत होईल. हे म्हणतात ठीक आहे बदल करू. अशा पद्धतीने चर्चा चालू आहे. म्हणजे चर्चा आणि विरोधी पक्षांची भूमिका. चांगले व प्रभावी कायदे म्हणजे विरोधी पक्षाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. आपल्या दृष्टीने, सामान्य जनतेच्या दृष्टीने विरोधी पक्ष महत्वाचा का आहे? उद्या सामान्य जनतेच्या मानगुटीवर बसणारा, सामान्य जनतेचं नुकसान करणारा किंवा कोणाचंही नुकसान करणारा, विद्यार्थ्याचं नुकसान करणारा एखादा निर्णय जर सरकार घेत असेल किंवा एखादा चुकीचा अर्थात एखाद्या कायद्यामध्ये उणीव आहे, निर्णयामध्ये उणीव आहे, ही उणीव दाखवण्याचं काम कोण करेल? विरोधी पक्ष करेल. त्यामुळे मजबूत विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी खाली दिले चर्चा, संसदेतील विविध विषय मुक्त चर्चा होते, विचार विनिमय होते म्हणजे विचारांची देवाणघेवाण होते. विरोधी पक्षाची रचनात्मक भूमिका म्हणजे त्रुटी दाखवणे, प्रश्न उपस्थित करणे आणि योग्य सहकार्य करणे आणि लोकहितकारी निर्णय व कायदे तयार करणे. आता हा टॉपिक म्हणजे जो तुम्हाला मी सांगितलं 8वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकामधील जो संसदीय शासन पद्धती आहे, हा जो टॉपिक आहे तो मला सगळ्यासाठी महत्त्वाचा आहे. पहिल्यांदाही सांगितलं, आत्ताही सांगतोय. म्हणजे NMSला याच्यावर प्रश्न येऊन गेलेत, MTSC 2020ला प्रश्न येऊन गेले. MTSC म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा, त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेत. तुम्ही पोलीस भरतीचे पेपर काढून बघा, तुम्ही MPSCचे पेपर काढून बघा, तुम्ही UPSCचे पेपर काढून बघा काढून काय अडचण आहे. तुम्ही सरळ सेवा म्हणजे ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक याचे पेपर काढून बघा. सगळ्या भरतीचे स्पर्धा परीक्षांचे पेपर काढून बघा. जिथं जिथं सामान्य अध्ययन पेपर आहे, जिथं जिथं पॉलिटी हा विषय, त्या ठिकाणी तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न दिसतील. त्यामुळे 8वीच्या विद्यार्थ्यांनो, तुमचा जो हा पुस्तकातला धडा आहे, आता जर तुम्ही मजबूत केला, आता जर प्रामाणिकपणे केला, तर भविष्यामध्ये तुम्हाला कष्ट जास्त करण्याची गरज नाही. मग याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊन गेलेत बघा. NMS 2018ला प्रश्न येऊन गेलाय. NMS 2018ला प्रश्न येऊन गेलाय. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? अमेरिका, भारत, इंग्लंड, रशिया. मग इंग्लंड पहिल्यांदा सांगितलं. रूढी आणि परंपरा म्हणजेच संकेताच्या आधारावर इंग्लंडची पार्लमेंट चालते. म्हणून या प्रश्नाचे उत्तर NMS 2018ला 1 मार्कासाठी प्रश्न आला होता, तर याचं उत्तर आहे इंग्लंड. MTSE 2020 साठी प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार तयार झाले कारण 2019ला जे आपलं सरकार बनलं, महाविकास आघाडीचं जे सरकार बनलं, ते का बनलं, कसं बनलं, त्याची कारणं काय होती? म्हणजे युतीचं सरकार होतं त्याच्या अगोदर आणि आघाडी सरकार वेगळं होतं. आघाडी म्हणजे युतीमध्ये शिवसेना भाजप होते आणि आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी होते. मग ह्यांची युती तोडून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार कसं बनलं? म्हणजे महाविकास आघाडीचं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं,
मगाशी सांगितलं, आता ऑप्शनमध्ये तुम्हाला उत्तर दिसेल त्याचं. का बनलं? पहिला ऑप्शन त्यांनी दिला होता परीक्षा, देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे अजितदादा यांनी पाठिंबा दिला म्हणून बनलं का? दुसरा ऑप्शन दिला, विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही म्हणून सरकार बनलं का? तिसरा ऑप्शन त्यांनी दिला, भाजप व शिवसेना यांनी निवडणुकीपूर्वी आघाडी तयार केली होती म्हणून महाविकास आघाडी सरकार आलं का? किंवा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला म्हणून सरकार बनलं का? सरकार कसं बनलं तर त्यांनी विचारलं नाही. सरकार का तयार झालं? काय हे एकत्र आले? काय एकत्र आले? कारण विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. शिवसेनेला बहुमत होतं का? नव्हतं. 55-56 खासदार त्यांचे होते. भाजपला बहुमत होतं का? नव्हतं. 105 खासदार त्यांचे निवडून आले होते. काँग्रेसला बहुमत होतं का? नाही. काँग्रेसचे 42-43 खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत होतं का? नव्हतं. त्यांचे 42-43 खासदार निवडून आले होते. मग कोणाचंच स्पष्ट बहुमत नव्हतं. कोणाचंच स्पष्ट बहुमत नव्हतं. मग आपल्या जागा आपल्याला 144चं बहुमत होतं. 144 आमदार, 145 आमदार ज्याच्याकडे असतील त्याचं सरकार बांधणार होतं. मग अशा कंडिशनला काय वाटलं? शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला वाटलं बाबा आपण एकत्र येऊ, सरकार चालू, सरकार बनलो. मग हे तिघं काय एकत्र आले. मग ह्यांचे 55-56, ह्यांचे 42-43, काँग्रेस राष्ट्रवादीचे 42-42, अशा पद्धतीने ह्यांना आधी अजून जे बाकीचे छोटे मोठे पक्ष होते, प्रहारसारखे वगैरे बाकीचे छोटे मोठे पक्ष होते, शेतकरी कामगार पक्ष वगैरे, हे समविचारी पक्ष एकत्र आले, यांनी सरकार बनवलं म्हणून महाराष्ट्रात आघाडीचे सरकार तयार झालं. हा एक प्रश्न MTSC 2020ला आला. म्हणजे करंट रिलेटेड, ह्या टॉपिकच्या रिलेटेड करंट कोणती घटना घडली होती, संसदीय शासन पद्धतीनुसार करंट कोणती घटना घडली होती, चालू घडामोडी कोणत्या होत्या, त्याच्यावर हा प्रश्न तुम्हाला आला होता. मग या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा दिले बघा. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार तयार झाले याचे कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते, त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी विविध पक्षांनी एकत्र येऊन आघाडी तयार केली. आता परत प्रश्न असा आला होता 2019ला NMSला. मी 2008ला पाठीमागचा प्रश्न सांगितला आणि MTSला 2020ला सांगितला होता. आता MTSC 2019ला आणि NMS 2019ला प्रश्न कसे आले होते बघा. कसे आले होते प्रश्न? खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली? भारत, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स. आणि एक प्रश्न होता, संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात कारण मग पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतात. पंतप्रधान व हे जबाबदारीचे निर्णय घेतात. मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना जबाबदार असते आणि कार्यकारी मंडळ हे आपल्या इच्छेनुसार कार्य करते. आता या दोन प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधायचे. दोन प्रश्नांची उत्तर तुम्ही शोधायचे आणि कमेंटमध्ये सांगायचे. आणि तुम्हाला सांगितलंय मी जे काय शिकवतो NMSच्या दृष्टीने, MTSच्या दृष्टीने, तुमच्या भविष्याच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मी तुम्हाला जे काय शिकवतोय हे सगळं तुम्हाला कुठं बघायला भेटेल? म्हणजे याच्या PDF मी तुम्हाला काय प्रश्न सोडवण्यासाठी देतो, तुम्हाला कुठं मिळतं? आमचं जे प्ले स्टोअरला ॲप आहे ई-सारथी ऑनलाईन. हे बघा इथे ई-सारथी ऑनलाईन स्पेलिंग, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॅपिटल नाही, सरळ स्पेलिंग आहे. ई-सारथी ऑनलाईन ॲप इन्स्टॉल करायचं. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तुम्ही होम पेजला जाता. होम पेजला गेल्यानंतर म्हणजे ॲप ओपन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. तिथं मोबाईल नंबर, नाव वगैरे ही माहिती भरून ॲप ओपन करायचं. वर कॅटेगरी ऑप्शन दिसेल. कॅटेगरीवर आल्यानंतर तुम्हाला 8th, 9th, 10th आणि ऑल स्कॉलरशिप दिसेल. ह्या ऑल स्कॉलरशिप सेक्शनमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारचं पेज ओपन होतं. मग या ठिकाणी पेड बॅचेस, फ्री बॅचेस, टेस्ट सिरीज, प्रिंटेड बुक्स, फ्री PDF आणि यूट्यूब क्लासेस. मग ह्या फ्री PDF मध्ये तुम्हाला आजच्या लेक्चरची PDF म्हणजे जे काय मी शिकवलं ते वाचण्यासाठी अधिक हे 2 प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आणि अधिक प्रश्न मी तुम्हाला DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपरमध्ये क्वेश्चन देतो, ते प्रश्न सोडवायचे आणि तुमचा पाया मजबूत फ्रीमध्ये करून घ्यायचा. आजचं हे लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण संसदीय शासन पद्धतीतला जो महत्त्वाचा पाठ होता, जो आपल्या भारत देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, संसदीय शासन पद्धती, ही आपण या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे? पुढच्या व्हिडिओमध्ये अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे अमेरिकेमध्ये कशा पद्धतीची शासन पद्धती आहे, अमेरिकेमध्ये पंतप्रधान आहेत का, मग अमेरिकेमध्ये पंतप्रधान नाहीत तर का नाहीत, मग पंतप्रधान नाहीत तर त्यांचा कारभार कशा पद्धतीने चालतो, आणि त्याच्यासोबत अध्यक्षीय शासन पद्धती आणि आज शिकवलेली संसदीय शासन पद्धती, या दोन्ही मधला डिफरन्स, या दोन्ही मधला फरक पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर आजच्या लेक्चरला लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी
आमच्या ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.